अत्यंत तणावपूर्ण वातावरणात त्या निवडणुकीत वावरलो. हे साधारणपणे एक चर्चा होती निवडणुकीच्या पूर्वी की बीडची निवडणूक कोणी का लढेना पण ती खूप चॅलेंजिंग असणार आहे. पंकजा मुंडेंनी ही चॅलेंज स्वीकारले की त्यांना चॅलेंज दिलं गेलं? खरं तर निवडणूक लोकसभा मी लढेन का नाही याच्यावरची भूमिका मी मीडियामध्ये स्पष्ट केली होती की मी लोकसभा लढण्यासाठी उत्सुक नव्हते. पक्ष जे म्हणेल शेवटी ते ऐकणं माझं काम आहे. माझी निवडणूक जेव्हा डिक्लेअर झाली तेव्हा मी ते चॅलेंज स्वीकारलं आणि ते चॅलेंज जरी मी नसते, प्रत्यक्षात शरीर रूपाने मी उमेदवार नसते, तरी ते चॅलेंज माझंच राहिलं असतं. कारण माझ्याऐवजी कोणी उभं राहिलं असतं तर ते दायित्व माझ्यावर राहिलं असतं. जसं विधान परिषदेची निवडणूक झाली तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेची, तेव्हाही ते चॅलेंज मी स्वीकारलं. मराठवाड्याच्या सगळ्या लोकांना एकत्र आणून तेव्हा सुरेश दसांना आम्ही निवडून आणलं. तर शेवटी तिथला लोकल मी तिथली नेताही आहे, भारतीय जनता पार्टीची तिथली प्रमुख नेता आहे. त्यामुळे ते चॅलेंज हे स्वीकारणं माझं काम होतं. आणि बीडच्या निवडणुका ह्या नेहमीच चॅलेंजिंग आणि गाजलेल्या आहेत. या संपूर्ण निवडणुकीच्या काळात आणि अगदी काल सुद्धा आम्ही एक व्हिडिओ दाखवला. खरं तर ह्या महाराष्ट्राला आपण म्हणतो पुरोगामी महाराष्ट्र आहे, सगळं आपण खूप आपला गौरव करतो महाराष्ट्राचा, पण अगदी 4थी 5वीच्या मुली सुद्धा सांगत होत्या की आमच्या वर्गात आमच्या मैत्रीमध्ये जात आली आहे. हे किती विषण्ण करणारं दृश्य आहे महाराष्ट्रासाठी. एक राजकीय नेता म्हणून तुम्ही याच्याकडे कसं पाहता? मी याच्याकडे भर निवडणुकीत उत्तरं दिली आहेत अनेक इंटरव्ह्यूमध्ये. मी याच्याकडे काळजीने पाहते. कारण मी सांगितलं की ही जात आपल्या जीवनामधून गेली असती तर आजही आपण गावामध्ये गेलो तर गावामध्ये वेगवेगळ्या समाजाचे लोक वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. आपण गावामध्ये गेलो की बौद्ध समाजाचे लोक, मातंग समाजाचे लोक, धनगरवाडा वेगळा, बंजारा समाजाचे वेगळे, हे आपण चित्र पाहतोय ना. पण हे राहतात वेगवेगळे, पण एक गुण्यागोविंदाने नांदत असताना आता ही जी परिस्थिती निर्माण झाली, मला त्याच्याबद्दल नक्कीच वाटते आणि ह्याच्यातनं मार्ग काढण्याची आवश्यकताही वाटते. बरं, ही समाजाच्या मनामध्ये नव्हती का? समाजाच्या मनामध्ये वर्षानुवर्ष या समाजाने पुरोगामी विचारांना धुतकारलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींपासून, महामानव बाबासाहेब आंबेडकरांपासून, सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंपासून आपण अनेक उदाहरणं सांगू शकतो की ज्यांना अनेक संघर्षाला सामोरं जावं लागलेलं आहे. त्यांच्या विद्वत्तेला नेहमी त्यांच्या जातीने प्रश्नचिन्ह निर्माणच केलेलं आहे. आणि ते कसं हे समाजाच्या अजूनही मनामधून जात नाही हा माझ्यासारख्याला प्रश्न पडतो. मी अमेरिकेमध्ये राहून आलेली आहे, मी जग पाहून आलेली आहे, तर मला या गोष्टी खरंच व्यथित करतात. मला आठवतं माझ्या शाळेमध्ये एक मुलगी होती, त्या मुलीला कोणीच तिची वही द्यायचं नाही होमवर्कला. कारण ती म्हणे ती खूप गरीब होती, ती खूप झोपडीत राहत होती आणि ती स्वच्छ ठेवत नाही वही, किंवा त्या वहीवर काही डाग पडतील किंवा असे काहीतरी कारण बाकीच्या मुली देत होत्या. पण मी नेहमी माझ्या होमवर्कची वही तिला द्यायचे, कारण मला असं वाटायचं की तिला कोणी देत नाहीये. म्हणजे ही जी भावना आहे ना, ही भावनाच आपली कुठे मरत चालली की काय? आपण पुरोगामी पावलं उचलायला पाहिजे. समाजाला आवडेल असं करणं आवश्यक नाही, जे समाजासाठी योग्य आहे ते करण्याचं धारिष्ट दाखवलं पाहिजे. ही परिस्थिती आता आहे आणि हे धारिष्ट कोणीतरी दाखवण्याची आवश्यकता आहे आणि बरेच लोक ह्याच्यामध्ये पुढे आले पाहिजे असं मला वाटतं. समाजाचं एक विद्रूप चित्र महाराष्ट्राच्या समोर आलं बघा की एका बाजूला मारुतीच्या मंदिरावर किंवा गावातल्या पारावरती मोठ्या संख्येनं लोक येतात, कुणाला तरी मतदान करायचं आणि कुणाला तरी करायचं नाही याच्याबद्दलच्या शब्द घेतात. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या समाजाकडून त्यांच्यावर आपल्याला बहिष्कार टाकायचा अशा प्रकारची भूमिका घेतात. हे जी वीण विस्कटत चाललेली आहे ती वीण पुन्हा जोडण्याच्या दृष्टीनं काही प्रयत्न होणार आहेत का? हे माझं पहिलं भाषण नॉमिनेशनचं होतं तेव्हा मी हा शब्द वापरला होता. मी त्याला फॅब्रिक हा शब्द वापरला. मी म्हटलं या महाराष्ट्राचं, या जिल्ह्याचं सोशल फॅब्रिक विस्कटलं तर ते फार अवघड होणार आहे. एखादा व्यक्ती निवडून येईल किंवा पडेल, मुळामध्ये आम्ही निवडून काय यायचं असतं? आम्ही विकास करण्यासाठी निवडून यायचं असतं. आम्ही जनहिताचे कायदे अमेंड करण्यासाठी निवडून यायचं असतं. आपण आता कुठेतरी याच्यापासून फार दूर चाललोय. आपल्याला वाटतं की नेते कशासाठी असावे, तर आपल्या मोठ्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या लग्न कार्यांना येण्यासाठी आहेत, मोठे मोठे कार्यक्रम गणपतीच्या आरत्यांसाठी आहेत, आता जे नवीन नवरात्रीचे गरबे आहेत त्याच्यासाठी आहेत, दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी आहे. मला स्वतःला एक नेता म्हणून कधी कधी वाटतं की आमचा किती वेळ या सगळ्या कार्यक्रमांमध्ये जातो ह्याचा आम्ही जर विचार केला तर आम्ही राज्यासाठी आणि देशासाठी किती वेळ देऊ शकतो. आमचा वेळ हा समर्पित आहे, आमचा वेळ हा जनतेसाठी आहे. आम्ही आमचा प्रत्येक पेट्रोलचा एक एक थेंब हा आमचा नाही. आम्ही सरकारी यंत्र, मी मंत्री नाही आहे, पण मी मंत्री होते तेव्हा मी असा विचार केला हा प्रत्येक थेंब हा जनतेचा आहे. मी जे प्रवास करते त्याचा मला जो भत्ता मिळतो ते जनतेच्या पैशातून येतोय. माझ्या प्रत्येक पेनाच्या शाईतला प्रत्येक थेंब हा जनतेचा आहे
आणि त्या शाईनी मी किती सह्या करते जेणेकरून जनतेवर दीर्घकाळ परिणाम होतील हे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींवर खरंच विचार करण्याची आज गरज आहे. या जातीय तणावातून का होईना आम्ही लोक मध्ये काम करणारे नेते, आता मी संविधानिक पदावर नाही पण संविधानिक पदावरते लोक, त्यांचा वेळ राजकारणात किती आणि समाजाच्या हितासाठी किती घालतात याच्यावर पण भविष्यामध्ये काहीतरी एक काय म्हणतात त्याला आचारसंहिता आली पाहिजे. लक्ष्मण हाकेंनी या आंदोलनाच्या दरम्यान एक आरोप केला, विशेषतः मराठवाड्याबद्दल. ते असं म्हणाले की बीड, परभणी आणि संभाजीनगर जिथं जिथं ओबीसी उमेदवार होते त्यांना टार्गेट करून पाडण्यात आलं. आमचं राजकीय दृष्ट्या ओबीसींचं नेतृत्व संपवण्याचा हा प्रयत्न होता, आरोप तो झाला. आणि ओबीसींमधून येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमधलंही आरक्षण संपवायचं आणि ओबीसी नेतृत्व संपवायचं असा डाव आहे, असा त्यांचा आरोप आहे. यात तथ्य आहे का? ही त्यांची भावना आहे. आता ह्या आरोपात तथ्य आहे का नाही हा पुढचा मुद्दा आहे, पण ही भावना तर झाली. ही भावना त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली. अनेक लोक छोट्या 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 समाजातील काही लोकांच्या पाठीमागे आयुष्यभर उभे राहिले. मग ते काही लोकांचे काही प्रतिनिधी अनेक लोकांच्या मधून निवडून आले तर काय बिघडलं? काय बिघडलं? आज गोपीनाथ मुंडे सारखं नाव तयार होण्यासाठी 40-45 वर्षाचा अविरत संघर्ष आणि त्यांच्यानंतर त्या संघर्षाच्या विखाऱ्यांवर उभी राहून स्वतःच्या अस्तित्वासाठी, म्हणजे माझ्या पर्यायाने समाज म्हणजे जात नाही, वंचितांच्या अस्तित्वासाठी लढणारे मी जर पराभूत झाले तर कितीतरी लोकांच्या मानसिकता पराभूत होत असतात. आणि आपण निवडून देत असताना क्वालिटी ऑफ लीडर्सकडे कधी पाहणार आहोत की नाही? जातीपातीच्या पलीकडे क्वालिटीच्या लीडर्सला निवडून देण्याची आवश्यकता आहे ना. की एक व्यक्ती निवडून आल्याने त्या जिल्ह्याला ओळख मिळते का? त्या व्यक्ती तिथे आल्याने त्या जिल्ह्यामध्ये काय काय बदल घडले, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची मानसिकताच नव्हती, असं परिस्थिती होती. आणि त्याच्यामुळे खूप चांगलं काम करू शकणाऱ्या, मी एकटीच म्हणत नाही, स्वतःला महान मी समजत नाही, लोकांचं नक्कीच त्याच्यामध्ये नुकसान झालं याला म्हणायला हरकत नाही. या लोकसभा निवडणुकीमध्ये साधारणतः चित्र महाराष्ट्रात असं गेलं की ओबीसी विरुद्ध मराठा, पण एक राजकीय नेता म्हणून किंवा उमेदवार म्हणून लढत असताना केवळ हे भारत पाकिस्तानचे अनुभव आले की जातीच्या पलीकडचे सुद्धा काही अनुभव आले तुम्हाला? नाही, सगळे चांगलेही अनुभव आले. अशा परिस्थितीत कार्यकर्ते लढत असताना ज्या धीराने लढले, मला कौतुक वाटतं की ह्या सगळ्या घटना घडत होत्या तेव्हा जो संयम दाखवला माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी, त्या संयमाचं मला कौतुक वाटतं. की पूर्ण निवडणुकीमध्ये अगदी म्हणजे नुसतं इशारा समजत होते इतके शांतपणे लोक सगळ्या गोष्टी हाताळत होते. मला तर एक कार्यकर्ता म्हणाला की ताई, मी असं ठरवलंय की आता जोपर्यंत मतदान होत नाही ना, मी धाब्यावर पण नाही जाणार. म्हणजे गमतीचा विषय. म्हटलं का रे बाबा? नाही ताई, धाब्यावर जाऊन जेवलो आणि चुकून माझ्या गाडीने कुणाला धक्का लागला तर ते तुमच्यावर येईल. म्हटलं का असं करतो धाब्यावर जाऊन तू? म्हणजे इतका विनोदाचा विषय झाला. इव्हन माझ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्याच्या लोकांनी जे पद्धतीने प्रचार केला, त्यांना ज्या गोष्टीला सामोरं जावं लागलं की आता तुमचं नाव बदला, आता तुमचा जीन्स बदला वगैरे, असे टीकाकारांनी जे टीका केली, आंदोलकांनी आंदोलनात भाग घेतलेली ती बिचारी लोक होती, मराठा आरक्षणासाठी सपोर्ट करणारी होती, त्यांचं पण असं म्हणजे धारिष्ट त्यांनी दाखवलं की बूथवर बसून राहिले, प्रत्येक वेळी लढले. तर त्यांनी सुद्धा दाखवलं. अनेक लोकांचं मला नाव घेता येईल जे वर्षानुवर्ष, ज्यांचे आता जसं आमचे चिंगू पाटील म्हणून बाबांचे कार्यकर्ते होते, त्यांचा मुलगा संदीप पाटील आहे. नवले म्हणून आमदार होते, त्यांचा मुलगा शरद नवले आहे. आमचा ऍडव्होकेट घुमरे नावाचा मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे. हे लोक असे दटून काम केले, म्हणजे त्यांना जर कोणी बोलत होतं तर ते त्याच्यावर रिॲक्ट न होता आपल्या कामावर फोकस करत होते. बाकी सर्व समाज, बारा बरुतेदार, धनगर समाज, बौद्ध, मातंग, वंजारी, सगळे लोक ज्या पद्धतीने एकजीवाने काम करत होते, त्यांच्या त्या सगळ्या काम करण्यामध्ये हेतू काय होता माहितीये का? जिल्ह्याचं भलं व्हावं. पंकजाताई जर निवडून गेल्या